नमस्कार. गणगण गणात बोते मैत्रिणींनो, आपल्या सर्व स्त्रियांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे हळदी कुंकवाचा कार्यक्रम. मी आणि माझी मैत्रीण मीना, आम्ही दोघींनी मिळून हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला होता. हळदी कुंकवासाठी माझ्या मुलीने छानशी रांगोळी काढून दिली. रांगोळी आवडली तर लाईक जरूर करा. सुंदर त्या रांगोळीसमोर मला आणि मीनाला फोटो काढण्याचा मोह काही आवरला नाही. हळदी कुंकवासाठी आम्ही एक सेल्फी पॉईंट तयार केला. आम्ही सर्व मैत्रिणींनी त्या सेल्फी पॉईंटसमोर फोटोही काढले. हळदी कुंकवाची तयारी आम्ही कशी केली हे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेलच. मैत्रिणींनो, हळदी कुंकवाचा कार्यक्रम म्हणजे उखाणे तर आले. माझ्या मैत्रिणींनी अतिशय सुंदर सुंदर उखाणे घेतलेत. ऐकायचेत का? तर चला, कोणकोणते उखाणे घेतलेत ना, तर ते आपण ऐकूयात. चला. सरत होती वनाला, पौर्णिमेची पसरली चांदरात, जरी नौकाही त्या विरहतात, मंद वारे झुळझुळ वाहे, अनंतरावांचे नाव घेत आहे. बांधायला कारागीर होते कुशल, शामराव पाटलाचं नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल. द्रौपदी सीता तारा मंडोदरी, भुजंगरावांचं नाव घेते अखंड सौभाग्य नागवाच्या बेल वाते वापून सूर्यरावांचं नाव घेते. फुल जायचे श्रीकुमार माझ्या प्रीतीचे. या कार्यक्रमासाठी अनेक मैत्रिणींनी येऊन खऱ्या अर्थाने आमचा आनंद द्विगुणित केला. या कार्यक्रमाची शोभा वाढवली. मैत्रिणींनो, हळदी कुंकवाचा कार्यक्रम एक निमित्त आहे. खरं म्हणजे तो एक स्नेह मिलाफ आहे. हळदी कुंकवाच्या निमित्ताने एकमेकींच्या भेटीने आपलं प्रेमाचं नातं हे आपल्याला अधिक दृढ करायचं असतं. म्हणतात ना, नाते तुमचे आमचे हळूवार जपायचे. नाते तुमचे आमचे हळूवार जपायचे, तिळगुळ हलव्यासंगे अधिक दृढ करायचे, अधिक दृढ करायचे. मकर संक्रांत म्हणजे आपल्या सर्व स्त्रियांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय, सर्वांचा आवडीचा विषय. हळदी कुंकवाचा कार्यक्रम म्हणजे आहा, एक प्रकारचं स्नेहमिलनच. आणि ह्या स्नेहमिलनाची मैत्रिणींनो आपण वर्षभरापासून तयारी करत असतो. हळदी कुंकवासाठी केलेल्या सेल्फी पॉईंटचा मात्र पुरेपूर फायदा झाला. सर्व मैत्रिणींनी अतिशय सुंदर सुंदर त्यांचे जेथील फोटो त्या सेल्फी पॉईंटसमोर काढून घेतले. मैत्रिणींनो, यावर्षीची मकर संक्रांत एका वेगळ्या पद्धतीने साजरी करायचं असं ठरवलं होतं. आपल्याच काही भगिनी ज्यांच्या आयुष्यातील अतिशय दुःखदायक प्रसंगामुळे या मकर संक्रांतच्या सणापासून त्या स्वतःला अलिप्त ठेवतात. का? तर मकर संक्रांत हा सौभाग्यवतीचा सण आहे म्हणून. परंतु आजच्या दिवशी आम्ही आमच्या वाघमारे काकूंना या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमामध्ये त्यांना सामील करून घेतलं. त्यांना हळदी कुंकवाचे वाण दिले. आनंदाने अलगतच त्यांच्या डोळ्यातून अश्रू त्यांच्या गाली उमटले. मैत्रिणींनो, या आनंदापेक्षा दुसरा आनंद तो कोणता, की तुमच्यामुळे एखाद्याच्या चेहऱ्यावर जर हसू खुलत असेल तर. आपणही नेहमीच असं करून बघूयात का? धन्यवाद.